तर नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत छान अशी डिश, जी आपली भाजी ही गावाकडे मिळते आणि इथेही मिळते, मार्केटमध्ये असते आणि ती भाजी खरंच खाण्यासाठी खूप चांगली असते आणि ती खरंच खाल्ली पाहिजे अशी भाजी. तर चला तर रेसिपी बघूया. तर मैत्रिणींनो, आज आपण अशी वेगळी अशी डिश बनवणार आहोत. ती डिश आहे तोंडलीची भाजी. तुम्ही कधी खाल्ली आहे का? तोंडलीची भाजी ही खूप पौष्टिक आणि खाण्यासाठी खूप छान असते. ती कधीतरी तुम्ही महिन्यातनं एकदा तरी ती खाल्लीच पाहिजे. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. पाव किलो तोंडली कापून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा खूप सारा घेतलेला आहे आणि तुम्ही बघत असेल तर माझ्या भाज्यांमध्ये खूप सारा कांदा असतो. टोमॅटो, कढीपत्ता, गाजर आणि इथे हे सगळे घरचे मसाले हे मी तुम्हाला नेहमी दाखवते. तर चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया. इथे आपण 2 चम्मच तेल टाकणार आहोत. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकणार आहोत जिरं आणि मोहरी आणि कढीपत्ता. छान अशी फोडणी देऊन झालेली आहे जिरं आणि मोहरीला. आता टाकणार आहोत आपण कांदा. कांदा आपला फ्राय होत आलेला आहे, त्याच्यात टाकणार आहोत आपण गाजर. गाजरही छान असं फ्राय करून घेणार आहोत आपण. गाजर पण आपण फ्राय करायला टाकलेलं आहे आणि आता टाकणार आहोत टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो आपले छान असे फ्राय झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो किती वेगवेगळं, त्याच्यात तेल दिसत नाहीये, पण जेव्हा पण मी मसाले त्याच्यात ऍड करते आणि नंतर भाजीवरती इतकं छान तेल, तर मला खूप जणांची कमेंट आहे की ताई तुम्ही भाजीमध्ये तेल जरा जास्तच वापरता. तर तसं नाहीये. तुम्ही बघू शकता मसाले पण आपले त्याच्यामध्ये हे होत नाहीये, सुके सुके दिसतात. इतकं कमी तेल आहे. जेव्हा पण मी तेलात मसाले टाकते ना, आणि घरचे मसाले असल्यामुळे त्याच्यामध्ये तरीच्या मिरच्या वगैरे सगळ्या ऍड आहेत, त्यामुळे छान अशी तरी सुटते आणि छान तेल सुटतं भाजीला. आणि मसालाही आपला फ्राय करून झालेला आहे आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत तोंडली. तोंडली ही पाण्यातच ठेवायची, नाही तर मग ते थोडीशी चिकट आणि थोडीशी कडवट लागतात. म्हणून जोपर्यंत तुम्ही भाजी करत नाही तोपर्यंत तोंडल्यानी काळी पडतात. त्यामुळे मी कापून ठेवल्यानंतरही आत्ता पाण्यातून काढले, धुवून स्वच्छ घेतलेत. तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत, अर्धा ग्लास. आणि भाजी ही अशी छान अशी वाफेवर शिजवून घेणार आहोत. खूप छान भाजी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी आणि खरंच खाल्ली पाहिजे. आपल्या ज्या भाज्या आहेत ना, खूप पौष्टिक आहेत. पारंपरिक भाषा जास्त खावा. आणि आता वाफेवरती स्लो गॅसवरती आपण भाजी शिजवणार आहोत. ते आपली ही तोंडल्याची भाजी ही रेडी होत आली आहे आणि नेहमीप्रमाणे आपला शेंगदाण्याचा कूट, अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तुम्ही ओलं खोबरंही टाकू शकता, याच्यामध्ये छान लागतं. पण मला तर शेंगदाण्याचा कूटच आवडतो. माझ्या घरीही सगळ्यांना शेंगदाण्याचं कूट आवडतं आणि नाही टाकलं तरीही चालेल. तुम्ही अशीही खाऊ शकता. ही भाजी खूप छान होते आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी ऑइली ऑइली आणि ती वाटतच नाहीये तोंडलीची भाजी, इतकी छान बनलेली आहे. तर तुम्ही ही ट्राय करा